हे गाईज वेलकम बॅक. सो मी आता निघाली आहे ओवीच्या स्कूलमध्ये डान्स बघायला. मी आज स्वेटर वगैरे घेऊन निघालेली कारण का मला वाटलं होतं की थंडी पडणार आणि पुढे तेच झालं. आणि पुढे नक्की बघा की थंडीमुळे कशी सगळ्यांची फजिती झाली ती. सो फर्स्ट अक्षराला पिक केलं आणि मग अथर्वकडे गेले पासेस घ्यायला. देन आर्यालाही पिक केलं. त्यानंतर हिअर वी आर आणि आम्ही तिघी भेटल्यावर आम्ही बकचोदी करायला विसरू शकत नाही. सो ती केली पहिले. त्यानंतर मस्त असे डान्स बघितले सगळे आम्ही आणि डान्स बघतच होतो. ओवीचं तोंड बघायचं ते ह्यामुळे खराब झाले कारण का खुर्ची ओली होती आणि त्यावरच ओवी बसली आणि इथे आम्ही सगळ्या ओवीला हसत होतो. आणि देन फायनली एक तिला चांगली स्वच्छ खुर्ची भेटली त्यावर ती बसली. त्यानंतर मी भारूला व्हिडिओ कॉल लावून दाखवलं. शी इज माय लॉंग डिस्टन्स बेस्टी गाईज या. त्यानंतर ओवीला भूक लागलेली तर ती बाहेर खादडायला गेली. तिला बोलले की मला पण घेऊन ये काहीतरी खायला चांगलं आण. तर तिने हे आणला चायनीज भेल, ती पण पिशवीत आणलेला बांधून. त्यानंतर आम्ही जो लास्ट डान्स बघितला गाईज इट वॉज 10 on 10 आणि इट वॉज बेस्ट ऑन कांतारा थीम अँड आय थिंक इट वॉज द बेस्ट डान्स आय हॅव एव्हर सॉ. देन आम्ही घरी यायला निघालो बट गाईज अक्षरा पडली खड्ड्यात. तिला काही लागलं नाही बट आम्हाला खूप हसायला येत होतं. मी पहिली स्टार्टिंगला जी लाईन बोललेली ती आठवते कशी सगळ्यांची फजिती होते. हीच ती आणि अक्षरा ज्या दोघी जणी स्वेटर नव्हत्या घेऊन आल्या आणि त्यांना असली थंडी वाजवती. अक्षरा तर अक्षरशः थरथरत होती. देन अक्षराला ड्रॉप केलं आणि मी घरी आले. देन माझ्या पप्पांचे मामा वगैरे आले त्यांच्यासोबत मी गेले डिनरला. देन आफ्टर डिनर मम्मीला एवढी थंडी वाजायला लागली की तिने मामा आजोबांचं स्वेटर घेतला कारण का ती तिचं स्वेटर घरी विसरून आलेली ॲज ऑलवेज. देन त्यानंतर मी आणि मम्मी एक मस्त मोठी लॉंग ड्राईव्ह घेऊन आलो. गाईज बिल्डिंग खाली एक कॉकरोच होता त्याला बघून सगळे पळायला लागले. सो गाईज थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. भेटूया उद्या.